शिव 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 आदे अनंत शिव योगी महादेव योगी महादेव आदे अनंत शिव नमस्कार, मी श्वेता. विदर्भ दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, पाणीच पाणी चोहीकडे ग बाई, गेला माधव कुणीकडे. बिल्लावरच्या अणुरेणूंनी एकच गलका केला, श्रावणाला श्रावणाला. खरेच हा श्रावण येतो तो मुळातच अनेक सण उत्सव व व्रत वैकल्य घेऊनच. या श्रावण महिन्यात मंगळागौर, राखी पौर्णिमा, जन्माष्टमी, नागपंचमी, पोळा आदी महत्वपूर्ण सण येतात. पुणे मुंबईतच ज्याप्रमाणे जन्माष्टमी व गणेश विसर्जनाच्या निमित्त भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही भव्य दिव्य प्रमाणात अकोला शहरातही शेवटच्या श्रावण सोमवारी निघणारा कावड महोत्सव आज संपूर्ण राज्यात आपली एक वेगळी छाप सोडत चालला आहे. अकोल्याचा पालखी महोत्सव संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिराच्या पिंडीवर 18 मैल दूरवरून असलेल्या गांधीग्राम येथील पवित्र पूर्णा नदीचे पाणी कावड व पालखीने आणून शिवभक्त जलाभिषेक करतात. शहरातील या ऐतिहासिक राजेश्वर मंदिराची आख्यायिका सुद्धा फारच सुंदर आहे. ज्या अकोलसिंह राजाच्या नावावरून अकोला शहराचे नाव पडले आहे, त्या राजाची राणी शिवभक्त होती. परंतु तिला मूलबाळ होत नसल्याने राणी नेहमीच चिंतेत असायची. राणीचे सौंदर्यही अप्रतिम होते, परंतु राजघराण्याला वारस नसल्याने दोघेही पती पत्नी काळजी करायचे. एका दिवशी राणीला एका योग्याने सांगितले की तुला मूल प्राप्त करावयाचे असल्यास येथून 2 किलोमीटर दूर असलेल्या स्वयंभू शिवलिंगाची रात्रीच्या प्रहरी जाऊन पूजा करावी लागेल व पहाटेच्या आतच तुला घरी परतावे लागेल. राणी रोज रात्री कुणालाही न सांगता शिवलिंगाची पूजा करून पहाटेच्या आधीच महालात परतत असे. एक दिवस राजा संशय झाला आणि त्याने राणीला विचारले सुद्धा, परंतु राणीने आपले गुपित काही केल्या महाराजांना सांगितले नाही. राणी महालात बाहेर पडताच राजाने हातात तलवार घेऊन राणीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्या दिवशी विजेचा आसमंतात गडगडाट सुरू होता. अशाच विजेच्या लखलखाटात राणीला हातात तलवार घेऊन निघालेल्या राजाची प्रतिमा दिसली. राणी घाबरली. तिला वाटले कुणी डाकूच आपला पाठलाग करीत आहे. तेव्हा घाबरून तिने मंदिर गाठून महादेवाला आपली रक्षा करण्याकरिता विनवणी केली. अचानक आजूबाजूच्या सर्व वस्तू स्थिर होण्यास सुरुवात झाली. वारा सुद्धा वाहिनासा झाला. अचानक त्या स्वयंभू लिंगाचे 2 भाग होऊन त्यातून एक दिव्य असा प्रकाश बाहेर पडला व त्या पाठोपाठ साक्षात देवाधिदेव महादेव प्रकट झाले. त्यांनी राणीला वर मागण्यास सांगितले.
पण राणीने त्यांना म्हटले की हे देवा, मला तुमच्या शरणी घेऊन आपल्या शिवतत्वात विलीन करून घ्या. तेव्हा देवाने तथास्तु म्हणून राणीला शिवलिंगात प्रवेश करण्याची आज्ञा केली. राजा सुद्धा मंदिरात येऊन पोहोचला होता. त्याने राणीला थांबवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. राज्याच्या हातात फक्त राणीच्या साडीचा पदर व वेणीचे काही केसच हाती लागले तोपर्यंत शिवलिंग आपल्या मूळ स्वरूपात येऊन ठेपले होते. पश्चातापाने व पत्नी वियोगाने राजा धाय मोकलून रडत होता, परंतु वेळ निघून गेली होती. पत्नीवर अविश्वास दाखविण्याचा राजाला पश्चाताप होऊ लागला होता. विषण्ण मनाने राजा महालाकडे निघून गेला. या घटनेनंतर कितीतरी दिवस राणीच्या डोक्याचे केस व पदर पिंडी बाहेर दिसत होते, अशी आख्यायिका आजही सांगितली जाते. आजही जर बारकाईने पिंडीचे निरीक्षण केले असता पिंडीला एक छोटी फट दिसून येते. करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी नंतर 1984 साली या मंदिराचे निर्माण कार्य रावसाहेब देवराव बाबा दिगंबरजी यांनी केले होते. भक्तांची वाढती संख्या व मंदिराच्या गाभाऱ्यात अपुरी पडणारी जागा पाहता राजराजेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार करीत मंदिराचे सुशोभीकरण केले. तसेच बाहेरील प्रवेशद्वार सुद्धा भव्य दिव्य असे करण्यात आले. याकरिता खास राजस्थानाहून आलेले कारागीर अहोरात्र झटत होते. मोठ्यात मोठी कावड व पालखी सुद्धा आता विनासायास मंदिरात प्रवेश करू शकतात. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या हाताला मारुतीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती अत्यंत देखणी व विलोभनीय अशी आहे. मंदिरा बाजूलाच मोठे पिंपळाचे झाड देखील आहे. थोडे पुढे गेल्यावर गुरुदेव दत्ताचे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर आधी श्री गणेश मंदिर लागते. संगमरवरी गणपती मूर्ती तसेच त्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या रिद्धी सिद्धी, समोर विठ्ठल रुक्मिणी व शेषनाग तसेच समोर असलेल्या यक्षाची मूर्ती सुद्धा सुंदर आहे. राजेश्वर मंदिरात असलेल्या भव्य शिवलिंगासमोर असलेली नंदीची मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. दिवसभरात राजराजेश्वर महाराजांच्या 5 आरत्या नित्य नियमाने पार पडतात. सेज आरतीपूर्वी राजराजेश्वराच्या पिंडीला सेज चढवला जातो. शिवलिंगाला विविध फुलांनी व वस्त्रांनी सजवण्यात येते. हा सेज पाहण्यासाठी सुद्धा भाविक रात्री मंदिरात मोठ्या संख्येने येत असतात. शहरातील कावड महोत्सवाची कहाणी अत्यंत रोचक व सुंदर आहे. 1944 ची स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना अकोला शहरात पाण्याचा भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा दुष्काळाच्या निवारणासाठी काही युवकांनी गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे पाणी आणून राजेश्वराला जलाभिषेक करण्याचा संकल्प केला. जलाभिषेक केल्यानंतर चमत्कार असा झाला की वरुण राजा प्रसन्न होऊन एवढा बरसला की पूर्णा नदीला मोठा पूर आला होता. आजही 73 वर्ष जुनी परंपरा मोठ्या उत्साहात सुरू आहे. शेवटच्या सोमवारी तर शहरात कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या कावड
व पालखी मंडळाचा सोहळा पाहण्यालायक असतो. दूरवरून नागरिक हा पालखी महोत्सव पाहण्याकरिता अकोल्यात येतात. श्रावण महिन्यात शहरापासून जवळच असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा मातेचे पवित्र जल आणून शेकडो शिवभक्त राजराजेश्वराचा जलाभिषेक करतात. ही परंपरा मागील कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. शेवटच्या श्रावण सोमवारी या ऐतिहासिक सोहळ्यात हजारो शिवभक्त गांधीग्राम पायदळ वारी करून 501, 351 तसेच 301 भरण्यांची कावड भोपळे भरून पूर्णा मातेचे जल आणतात. सकाळपासून सुरू झालेला हा जलाभिषेक सोहळा उशिरा रात्रीपर्यंत सुरूच असतो. दिवसेंदिवस पालखी मंडळामध्ये वाढ होत आहे. पालखी मंडळाचा हुरूप वाढविण्यासाठी श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानतर्फे सर्वोत्तम पालखी मंडळाला बक्षिसाचे देखील वितरण करण्यात येते. भारतात हा पालखी महोत्सव कुठेही साजरा होत नाही. हा पालखी महोत्सव शहरवासियांच्या श्रद्धेचे एक महत्त्वपूर्ण भाग बनत चाललाय. या दिवशी संपूर्ण शहर शिवमय झालेले दिसून येते. 15 दिवसांआधीपासूनच या कावड व पालखी सजवण्याकरिता व बांधण्याची तयारी शिवभक्त करीत असतात. या अशा पालखी व कावडमुळे प्रत्येक परिसरातील युवक एकजूट होतात आणि त्यांच्यामध्ये एकता वाढते. भोलेशंकराच्या नावावर शहरातील सर्वच लहान थोर नागरिक आपल्या सुखदुःख विसरून मोठ्या आनंदाने कावड यात्रेत एकत्र येतात. हे चित्र केवळ आणि केवळ अकोला शहरातच पाहावयास मिळते. विविध परंपरेने नटलेल्या महाराष्ट्रात गणेश उत्सव असो व मुंबईत साजरा होणारा दहीहंडी महोत्सव असो की अकोल्यात साजरा होणारा कावड महोत्सव असो, या मागील उद्देश हाच की भक्तिभावाच्या सोहळ्यात सर्वच समाजाच्या एकत्रीकरणातून मिळणारा आनंद. पुन्हा भेटूया विदर्भातील अशा काही दर्शनीय स्थळांच्या रोचक कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ओम शिवोहम रुद्रनामं भजेहम्. वीरभद्राय अग्निनेत्राय घोरसंहारः सकललोकाय सर्वभूताय सत्यसाक्षात्काराय